राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिर्यादी अक्षय मुथा राहणार वांबोरी तालुका राहुरी यांनी फिर्याद दिली होती की त्यांना अज्ञात नंबरवरून कॉल करून 5 लाख रुपये एवढ्या रकमेची खंडणीची मागणी दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी करण्यात आली होती। म्हणून राहुरी पोलीस स्टेशन येथे 2024 अन्वय दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच खंडणीच्या मागणीनंतर फिर्यादी मॉर्निंग वॉकला गेले असता आरोपी नागेश चिमाजी देवकर, शशिकांत युवराज सुखदेव, बबलू रामदास कुसमुडे, संदीप रामदास कुसमुडे यांनी चेहऱ्याला बुरखा बांधून फिर्यादीवर हमला केला। दाखल गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलंगुर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वसमराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे, लेखनिक हवालदार आवारे, इत्तेकार सय्यद, प्रमोद ढाकणे, जालिंदर साखरे यांच्या पथकाने तंत्रशुद्ध तपास करत आरोपी नागेश चिमाजी देवकर, शशिकांत युवराज सुखदेव, बबलू रामदास कुसमुडे, संदीप रामदास कुसमुडे हे निष्पन्न करून त्यांना 28 एप्रिल 2024 रोजी अटक केली। तपासादरम्यान तपासी अधिकारी यांनी आरोपीने कट रचलेले ठिकाण, आरोपीने फिर्यादीच्या चेहऱ्यावर मारण्यासाठी वापरलेला स्प्रे ज्या दुकानातून घेतला ते दुकान व दुकानदाराचे स्टेटमेंट, ज्या मोबाईलवरून फोन करून खंडणीची मागणी केली तो मोबाईल हस्तगत केला। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पिंगळे यांनी इतरही तांत्रिक पुरावा प्राप्त करून विहित मुदतीच्या मान्य न्यायालयात 25 जून 2024 रोजी दोषारोपपत्र सादर केले। सदर खटला अंडर ट्रायल चालवून सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील श्री रवींद्र गागरे, श्रीमती ठाणगे गंधाले, नीरज पर्वत यांनी कामकाज पाहिले, तर भैरवी अधिकारी म्हणून महेश शेळके व प्रशांत पवार यांनी काम पाहिले। माननीय श्री मयूरसिंग गौतम साहेब न्यायालयाने 9 महिन्यात 13 साक्षीदार तपासून निकाल देऊन गुन्ह्यातील आरोपी यांना भारतीय दंड विधान संहिता कलम 393 अंतर्गत 3 वर्ष व 120 ब अंतर्गत 3 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली। सदर खटल्यात 6 पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे व पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांच्या तसेच फिर्यादी यांची साक्ष महत्त्वाची ठरली। आरोपी 28 एप्रिल 2024 रोजीपासून पोलीस कोठडी व तदनंतर न्यायालयीन कोठडीतच होते। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी यासिन सय्यद। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।